कुठल्याही जीवाची सुखप्राप्ती ही इच्छा असते, वासना असते आणि त्या सुखप्राप्तीसाठी सबंध जीवराशी प्रपंच करत असते. आपण माणसाचा विचार केला तर माणसाला सुद्धा सुखाचीच इच्छा असते. सुखप्राप्ती, सुखवासना, सुखासाठी केलेला प्रपंच आणि त्यामुळे ते सुखप्राप्ती हाच परमपुरुषार्थ हा लौकिक माणसाचा ठरतो. अनेक प्रकारचे सुख असतात. शारीरिक सुख आहे, मानसिक सुख आहे, ऐंद्रिक सुख आहे, भावनिक सुख आहे, कौटुंबिक सुख आहे, सामाजिक सुख आहे, वैयक्तिक सुख आहे, ऐंद्रिक सुख आहे. अशा अनेक प्रकारच्या सुखांची रेलचेल असते आणि त्यामुळे माणूस हा कधीच त्या सुखप्राप्तीसाठी थकत नाही किंवा सुखप्राप्ती झाली म्हणून समाधानी राहत नाही. अनेक प्रकारची सुखं असतात, अनेक प्रकारची सुखं असतात. लौकिक सुख आहे, पारलौकिक सुख आहे. तर ही सुखप्रवृत्ती ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे आणि संत मंडळी आपल्याला हे जाणवून देतात की या सुखाचं पण एक सुख आहे. हा आपण विचार करत नाही. आपण आपल्या सुखाचा विचार करतो आणि आपल्याला आपलं सुख कसं मिळेल ह्याचाच आपण फक्त विचार करतो. पण वारकरी संप्रदायामध्ये संत आपल्याला सांगतात की सुखाचेही एक सुख आहे आणि त्या सुखाला आपण पुरुषार्थ, परमपुरुषार्थ ठरवला पाहिजे. हे सुखाचेही सुख कुठलं, कुठे आहे? सुखाचेही ते सुख ते चंद्रभागे तिरी आहे. मग चंद्रभागे तिरी असलेलं हे सुखाचंही सुख म्हणजे कुठल्या रूपात आहे? तर हा पांडुरंग विटेवर उभा आहे, करकटावरी ठेवून आहे, मकर कुंडल धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये वैजयंती माला आहे. अशा प्रकारचं जे रूप आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे आपल्या सुखाचंही सुख आहे. आणि हे सुखाचंही सुख प्राप्त करणं हा पुरुषार्थ आहे. परमार्थामध्ये सुखाला लाथाडा किंवा सुखापासून परावृत्त व्हा असा विचार नाही आहे. तर सुखाचंही जे सुख असेल त्या सुखाच्या मागे तुम्ही मोकाट सुटू शकता. तर हा आपल्याला विचार वारकरी संप्रदायातल्या संत मंडळींनी दिलेला आहे. तर सुखाचेही सुख जे आहे त्याकडे आपण प्रवृत्त व्हायला पाहिजे. आपल्या सुखाकडे आपण प्रवृत्त होऊ नये. मग ही प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी माणसाला आध्यात्मिक मार्ग हा अंगीकारावा लागतो. सत्संग करावा, सत्यसंग करावा, सत्वसंग करावा, साधुसंग करावा, साधना संघ आहे, शास्त्रसंघ आहे, सात्विक आहार विहार आचार विचार आहेत. ह्यामुळे आपली प्रवृत्ती बदलते. जी जीव स्वाभाविक प्रवृत्ती आहे त्यापासून आपण थोडेसे परावृत्त होतो आणि सुखाचंही जे सुख आहे त्या सुखाच्या मागे आपण लागतो. तर तो अभंग लक्षात घ्या, तो वरच्यावर ऐका, त्यावर मनन चिंतन करा आणि त्या अनुषंगानं संत संग करा, संत साहित्य संग करा. म्हणजे प्रापंचिक सुखामध्ये जे आपण गुंतलेलो आहोत किंवा त्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये अडकलेलो आहोत त्यापासून आपली सुटका होते. नमस्कार.